असं म्हटलात की आपल्या कृतीचा समाजावरती काय परिणाम होईल ते विचार करून आपण तशी कृती करायला हवी. आणि शेवटी तुम्ही असं म्हटलात की आपली ओळख ही आपल्या कृतीवरून न होता ती आपल्या विचारांनुसार हवी. मग जर माझे विचार वेगळे असून माझ्या हातून जर एखादी कृती झाली जी समाजमान्य नसेल, म्हणजे समाजमान्य आता भरपूर गोष्टी आहेत, समाजाचे विचार वेगवेगळे आहेत, पण ती माझे विचार आहेत, मी त्यानुसार एखादी कृती केली पण ती जर समाजाला मान्य नसेल तर मग माझ्या हातून नेतृत्व कशा प्रकारे होऊ शकते. ॲबिलिटी आहे माझ्यामध्ये, विचार माझे परिपक्व आहेत, पण माझ्या आवडीची एखादी मी कृती केली आणि त्याचा समाज ती कृती मान्य नाही आहे तर मग मी नेतृत्व कसं करू शकते. छान प्रश्न आहे. मी ज्यावेळेस म्हटलं की आवाज येतोय ना, मी ज्यावेळेस म्हटलं की कृतीमुळं मी माझी ओळख असू नये, कृती काय केलं माहीत असाल, कृतीमुळे ओळख असू नये, माझ्या विचारामुळे असा. आता कृती कशामुळे होते? तुमच्या विचारामुळे येते. कोणतीही ॲक्शन हे थॉट्सशिवाय येत नाही. एव्हरी ॲक्शन इज फर्स्ट इन युअर थॉट्स. अगोदर विचारामध्ये येते, नंतर कृती होते. कोणतीही बघा तुम्ही आता प्रश्न विचारला, तो अगोदर तुमच्या डोक्यात आला, नंतर कृती झाली, बरोबर आहे. सो ॲक्शन तुमची इज एक्सटेन्शन ऑफ युअर थॉट प्रोसेस, त्याला ॲक्टिवेट करतात. तुमचे विचार परिपक्व आहेत, ते तुमच्या कदाचित समाज मान्यतेच्या विरोधात आहेत, ते समाज मान्यता नाही आहे त्याला, त्याच्यामुळे तुम्ही अयोग्य आहेत का? बिलकुल नाही. आणि दुसरं असं म्हटलं की तुमचे विचार ते मान्य झाले पाहिजे. याचाच अर्थ तुमचे जे विचार आहेत तुम्हाला योग्य वाटतात, जे की सध्याच्या समाजामध्ये प्रचलित नाही आहेत, त्याच्यापेक्षा ते बेटर कसे आहेत, त्याच्यापेक्षा ते चांगले कसे आहेत, त्याचा फायदा समाजाला तुम्ही तुमच्या विचारावर चालले, तुमच्या कल्पनेने चालले, तर आतापेक्षा बेटर कसं होईल. म्हणजे सामाजिक बाबतीत असेल, कल्चरल बाबतीत असेल, राजकीय असेल, शैक्षणिक असेल, बिहेवियर कोणत्याही बाबतीत असेल, तर ती समाज मान्यता पाहिजे. कधी होईल? ज्यावेळेस त्याचे रिझल्ट यायला सुरुवात होतील, तुमच्या कृतीचे रिझल्ट यायला सुरुवात होईल आणि ते आजूबाजूचे बघतील नाहीये आपण तिथं मान्य करत नव्हतो, ते विचार मान्य नव्हते आपल्याला, पण त्या विचारावरती एक चालतंय, दुसरी मुलगी चालते, तिसरा मुलगा चालतोय आणि त्यांच्यामध्ये भरभराट आहे, त्यांच्यामध्ये सुधारणा आहे, मग चौथा येतो, मग पाचवा येतो, म्हणजे त्यांना समाज मान्यता होते. म्हणून म्हणणं फक्त माझ्या कृतीवरती मी रिमेंबर होता नाही, कृती विल रिमेन इंडिव्हिज्युअल अनलेस इट इज नॉट ॲक्सेप्टेड बाय द सोसायटी. म्हणून माझी कृती ही विचारावरती पाहिजे, परंतु तो विचार सर्वसामान्य झाला पाहिजे, त्याच्यामुळं समाजाचं भलं होईल, तरच तो ॲक्सेप्ट होऊ शकतो. अन्यथा त्याला ॲक्सेप्ट झालं नाही तर तो तेवढा इम्पॅक्टफुल नाही आहे किंवा त्याच्यामध्ये तेवढी एनर्जी हातात अर्थ होतो. म्हणून समाज सुधारकामध्ये दोन प्रकारचे समाज सुधारक महाराष्ट्रात बोलले जातात, एक बोलके आणि दुसरे करते. आपण ऐकतो, दोन्ही गरजेचे आहेत, पण तर बोलण्यापुरतं थांबून चालणार नाही, ते कृतीमध्ये आणावं लागेल आणि ते ॲक्सेप्ट व्हावं लागेल, कारण अल्टिमेटली आपण समाजशील प्राणी आहोत, बरोबर आहे. आता समाजशील प्राणी म्हणजे समाजामध्ये चांगल्या गोष्टीला पुढे येता येईल. अगदी असं म्हटलात की आपल्या कृतीचा